एकनाथ शिंदेंसोबतचे 22 आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोट सामनाबंद करण्यात आला होता। त्यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। राहिलेले आमदार सांभाळण्यासाठी हे वक्तव्य असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिलेली आहे। तर दिवाळीनंतरही बॉम्ब फुटतील असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलेलं होतं। तर जयंत पाटलांकडे बॉम्ब काय लवंगी फटाका सुद्धा नसेल असा खोचक टोलाही गुलाबरावांनी लगावलाय। सामना पेपरमध्ये बातमी आलेली आहे की 22 आमदार फुटण्याच्या मार्गावर शिंदे गटाचे। मला तर काय आयडिया नाही, पण तुमच्या सामना हा पेपर कोणाचा आहे मला सांगण्याची गरज नाही आहे। आपले राहिलेले आमदार सांभाळण्याकरताच हे वक्तव्य असेल असं मला या ठिकाणी वाटतं। जयंत पाटीलांनी आज वक्तव्य केलंय की 20 आमदार जे आहेत ते येण्याच्या मार्गावर आहेत, विचारात आहेत, दिवाळीनंतर बॉम्ब फुटतील त्यांनी म्हटलं। साहजिक आहे, त्यांना वाटलं असेल तर ते बॉम्ब बोलत असतील, पण मला तरी वाटतं की त्यांच्याकडे लवंगी फटाकाही नसेल। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेनेचं ग्रामीण भागातलं पहिलं कार्यालय जळगावमध्ये सुरू झालेलं आहे। तालुक्यातल्या साळवे या गावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। हे कार्यालय म्हणजे हे कार्यालय नसणार आहे, इथं न्याय मंदिर आहे। इथे गरिबांची कामं करण्याकरता आमच्या महिला असतील, महिला सरपंच आहेत, आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत, महिलांची जी समस्या आहे ज्याच्यामध्ये पगाराची समस्या असते, किरकोळ विषयांच्या समस्या असतात, दवाखान्याच्या समस्या असतात, महिलापाशी सांगू शकते आणि अशा अडचणी एकत्रित करून त्या आमच्यापर्यंत पोहोचवतील। पुरुषांच्या ज्या तक्रारी आहे मग इथले शिवसेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते सगळेजण पुरुषांच्याही तक्रारी आमच्याकडे पोहोचवतील, जेणेकरून तेवढ्याकरता त्यांना भाडं खर्च करून आमच्यापर्यंत येण्याची गरज पडणार नाही। हा याच्या मागचा उद्देश आहे।